सर्वांना जय जिजाऊ. लग्नाच्या गोष्टीवर आपण या माध्यमातून चर्चा करत असतो आणि लग्न जुळत नाहीत या गोष्टीवर चर्चा करत असताना लग्न जुळण्यासाठी नेमके परफेक्ट उपाय काय असू शकतात त्याचं त्यावर सुद्धा आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि परस्पर संवादातून किंवा परस्पर समुपदेशनातून आपण त्याच्यातला उचित आणि योग्य मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून गोरगरिबांची, मध्यमवर्गीयांची, शेतकऱ्यांची सर्वांचीच लग्न जुळतील. असा एक आपला प्रामाणिक प्रयत्न गेल्या 5-6 वर्षापासून सुरू आहे आणि हा प्रयत्न सांगत असताना या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणाला पैशाची मागणी करत नाही. तरी पण सकारात्मक मानसिकतेतून लग्न जुळतात हा तुमचा, आमचा, अनेकांचा अनुभव आहे. बाकी ज्यांच्याकडे निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे किंवा दुसऱ्यावर आरोप करण्याची सवय ज्यांना लागलेली आहे, तर ते मग ॲज इट इज जागच्या जाग्यावरच आहेत. मात्र गोरगरिबांची लग्न सुद्धा जुळलेली आहेत. एक विकास नावाचा मुलगा हिंगोली जिल्ह्यातील, नाशिक जिल्ह्यातील, मनमाड तालुक्यातील संदीप आहेर नावाचा मुलगा, ज्यांनी लग्नाची अगदी आशाही सोडून दिली होती, अशा 2 मुलांची लग्न जुळताना आम्ही पाहिली. अशी शेकडो लग्न जुळलेली आहेत, फक्त त्या मानसिकतेतून. मग आता आपल्याकडे ज्या काही गोष्टी असतात तर त्या बऱ्याच कॉमन असतात. दुसरी गोष्ट अशी की आपण जे आपले रिसोर्सेस आहेत, की जे रिसोर्सेस आहेत तर ते आपण टोटली बंद करून टाकलेले आहेत. जसं आपल्याकडे एक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शरीराची एक अशी रचना झालेली आहे की त्याच्यामध्ये एक घाम येण्याची प्रक्रिया असते. म्हणजे आपण जर उन्हामध्ये गेलो किंवा कुठलं तरी मेहनतीचं काम केलं तर आपल्या शरीरातून घाम बाहेर पडते, म्हणजे ती ऊर्जा बाहेर पडते. अतिरिक्त जे काही हे असेल तर ते त्याच्यातून बाहेर पडतं आणि ते बाहेर पडल्याच्या नंतर बाहेरच्या हवा ज्यावेळेस त्या घामाला लागते, त्या शरीराला लागते, ते शरीर आपोआप थंड होते. म्हणजे शरीराचं आपलं तापमान संतुलित ठेवण्याची ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि मग ही नैसर्गिक प्रक्रिया असताना आपण काय केलं की ते घामच येऊ नये किंवा गरमीच होऊ नये म्हणून आधीच फॅन किंवा एसी बसवले. त्याचे अनुकूल प्रतिकूल परिणाम काय होतात या गोष्टी आपल्याला माहित नाही. विज्ञान सांगतं त्याच्यातून चांगलं तर काही होतच नाही, पण वाईटच होतं. एसी वापरणं हे चांगलं नसतं असं विज्ञान सांगतं. बऱ्याच गोष्टीचे आपल्याकडे असे गैरसमज झालेले आहेत की छोटंसं एक उदाहरण घ्या की आपल्या कुटुंबामध्ये बऱ्याच महिला असतात आणि प्रत्येक घराघरामध्ये आता फ्री झालेलं आहे आणि आपल्यामध्ये अशी अंधश्रद्धा पसरलेली आहे की बाजारातून जर आपण पपई आणली किंवा एखादं फळ आणलं, मग ते आपण संध्याकाळच्या वेळेला आपण खायला घेतलं, अर्ध कापलं आणि अर्ध उरलं. तर उरल्याच्या नंतर ती अर्धी उरलेली फोड जर फ्रीज मध्ये ठेवली तर ती 2 दिवस 4 दिवस ती शुद्ध राहती, चांगली राहती. हा आपला डोक्यामधला खूप मोठा गैरसमज आहे. तसाच असे अनेक गोष्टींबाबतचे आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये गैरसमज पसरलेले आहेत आणि लग्नाच्या बाबतीतही तसेच आपल्या मनामध्ये गैरसमज आहेत की एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी केली किंवा आमच्यासारखा एखादा दलाल भेटला, त्याला 2-4 हजार रुपये दिले किंवा गाडीच्या भाड्याचे पैसे त्याच्या खात्याला फोनपेला टाकले म्हणजे तो आपल्यासाठी लग्न जुळवून आणतो. ह्या आपण एक खूप मोठा अलीकडच्या काळामध्ये गैरसमज डोक्यामध्ये घालून घेतलेला आहे. दुसरं एक अर्धा वर्षाच्या आधी एक बातम्या पेपरला आल्या, त्यावेळेस प्रिंट मीडिया जास्त चालत होता की सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून जुळल्या 7 समुद्रापार लग्न गाठी. सगळ्यांना त्या गोष्टीचं कौतुक वाटलं की काहीतरी नवीन विषय आपल्याला ऐकायला भेटतो. म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्न जुळलं, विदेशातील पोरीचं भारतातील पोरासोबत लग्न जुळलं किंवा भारतातील पोरीचं विदेशातील पोरासोबत लग्न जुळलं किंवा दुसऱ्या राज्यातील या राज्यातील पोरासोबत लग्न जुळलं. ते टिकलं किती दिवस तर नंतरचा विषय आहे. पण ते हे लग्न जुळलं त्या गोष्टीचं आपल्याला कुठेतरी अप्रूप वाटलं, नवल वाटलं, कौतुक वाटलं आणि मग हे वाटत असताना मग आपण सगळे गतिमान झालेलो आहोत. इतकी धावपळ असते आपल्या मागं की सकाळी उठलं की तिकडे वावरं पडीत पडली आपली. धुऱ्यावर आयचण कैचण सगळे जाळे कोळे चिलऱ्या बोराट्या सगळं झालं. कारण पहिले आपली ढोरं वासरं जी होती ते आपण कुठ्याला ठेवले नाही. धुऱ्यावर ढोरं वासरं चरायचं काम नाही, माणूसही जात नाही 2-2 महिने वावराकडं. मग त्या धुऱ्यावर जाळे कैचण आयचण बोराट्या चिलऱ्या होणार नाहीत तर काय होणार आहे? तेच होतंय. आणि मग शेताकडे आता जर चक्राला गेलं तर तिथं रोही, रानडुकरं, हरणं, मांजरं सगळे प्राणी तिथं यथेच्छ त्याच्यासाठी आपण जंगल करून ठेवलेलं आहे. ही वास्तविकता आहे बरं. आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत, शेतीचा आम्हाला अनुभव आहे म्हणून हे सगळं सांगतो आहोत. आणि मग हे होत असताना आपल्या मागे कामं कुठे असतात की असं तालुक्याच्या ठिकाणी 15-16 किलोमीटर 20 किलोमीटर आपला तालुका असतो. सकाळी उठलं की बायकोला आपण सांगतो किंवा घरच्याला सांगतो की आज पंचायत समितीला जायचं, आज रोजगार हमीचे मस्टर टाकून घ्यायचे, घरकुलाचा हप्ता मंजूर करून घ्यायचा.
किंवा पीएम किसानचे पैसे रुकलेले आहेत किंवा बँकेची केवायसी करायची किंवा लाडक्या बहिणीची केवायसी करायची, हे आपले सरकारनं ठरवून दिलेले काम आहेत. कारण सरकार नावाच्या व्यवस्थेनं तुम्हाला आम्हाला सगळं लाचार, गरीब आणि ज्याला भिकारी म्हटलं तर कोणाला राग यायचं कारण नाही, कारण ही वास्तविकता आहे की आपण महिनाभर वाट पाहतो की राशनचा वाटप कधी होणार, लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार, पीएम किसानचा कधी येणार, नमो शेतकरीचा कधी येणार, याची वाट पाहत बसतो. आणि त्यातच आमच्यासारखे काही बेलणे असतात की आज सकाळीच या 12 जिल्ह्यात या 12 बँकेत पैसे जमा झाले, पीएम किसानचे, लाडक्या बहिणीला मेसेज आला. म्हणजे त्या हरामखोरांना हेही माहित नसतं की असे 12 बँकेला सरकार आदेश देऊ शकत नाही की ते डीबीटी अंतर्गत पैसे जमा होतात. पण हे आपलेच लगेच कुठेतरी बेडणे असतात. पण ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे त्या करत नाही आणि मग नको त्या गोष्टी करतो आपण आणि मग लग्न जुळत नाहीत हे ओरडत फिरतो. पण आपण निदान राहिलं समाजासाठी काही नाही करायचं, स्वतःसाठी तर करा. मग त्याच्यावरचे उपाय काय असू शकतात? तर उपाय साधे सरळ की मी सुरुवातीला जे म्हटलं की आपण आपले रिसोर्सेस बंद केलेले आहेत. धावपळीचं जीवन आपण केलेलं आहे, आपलं गतिमान जीवन केलेलं आहे. तर गती ही कशामध्ये आणलेली आहे आपण? की तालुक्याला इतकं घाई गडबडीत जातो की आपण 2-4 कार मागं ओव्हरटेक करून पाठीमागं टाकतो की एवढी काय गडबड चाललेली असते की आपलं कोणीतरी पळून चाललं त्याला जाऊन धरायचं असतं किंवा पकडायचं असतं. मागून एखादी बाई बसलेली असते किंवा पोरगी बसलेली असते किंवा अजूनच कोणतरी आपली लवर फिवर कोणतरी असते आणि ती त्याला इतकं घट्ट पकडून ठेवते की जसं काय तू गाडीच्या खाली पडला नाही पाहिजे. हे सगळं आपण विकृत चाळे आपण सुरू केलेले आहेत की काय गडबड असते, एवढं तालुक्याला जाऊन आपलं काय काम असतं. पण अशा मोटरसायकली विशेषतः 30 वर्षाच्या आतली जी काही नवीन पिढी आहे किंवा गद्दे 25ली ज्याला म्हणू, टीनेज म्हणू, मोटरसायकल त्यांच्याकडे लायसन आहे नाही याची कोणी पर्वा करत नाही. आणि मग कुठंतरी गाडी आडवं तिडवं येते, स्लिप होते. प्रत्येक तालुक्यात दररोज एक छोटा मोठा अपघात होते. ही गोष्ट आता नवीन राहिली नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ही काहीच गडबड नाही. आणि मग आपण काय केलं की उरला सुरला वेळ जर कुठं रिकामं बसेल असलं तर मग आपल्याकडे रील्स पाहण्यासाठी रात्रभर दिवसभर वेळ असतो, रिकाम्या गोष्टीसाठी, रिकाम्या भांड्या पंचायतीसाठी भरपूर वेळ असतो. आणि नसलंच काही वेळ तर संध्याकाळी 5च्या नंतर आपल्यावर धाब्यावर बसण्यासाठी भरपूर वेळ असतो. कारण असा एकही तालुका शिल्लक नाही की अलीकडच्या काळामध्ये जी काही ढाबा संस्कृती आलेली आहे, तर गाव खेड्यात सुद्धा गावाच्या बाजूला आता धाबे तयार झालेले आहेत. तर धाब्यावर जेवण जरी नसलं मिळत तरी दारू हमखास मिळती. ही वास्तविकता समाजाची आहे. ह्याच गोष्टी जे इंदुरीकर महाराजासारखे जे कीर्तनकार आहेत, आम्ही त्यांना कीर्तनकार म्हणणार नाही कारण कीर्तनाचं त्यांना कुठलंच अंग नाहीये, मात्र ते एक उत्कृष्ट समाज प्रबोधन करतात. कारण जे समाजामध्ये व्यंग पसरलेले आहे तर त्या व्यंगावर प्रहार करण्याचं काम अतिशय पद्धतशीरपणे आणि उत्कृष्ट रीतीने इंदोरीकर महाराज करतात. मग त्यांची अक्कल जी आहे तर आपण त्यांना 50,000पासून तर 2 लाखापर्यंत फी देऊन आपण त्याचं आपल्या गावात कीर्तन घेतो. आणि तरीही ते जे सांगतात ते आपण कधी डोक्यात घेत नाही, कधी ऐकत नाही. त्याच्यासाठी आमच्यासारख्याच कोण ऐकणार आहे? आमची बायकोच घरात ऐकत नाही तर तुम्ही कशाला ऐकसाल? हाही प्रश्न यातून निर्माण होतो. तर लग्न जुळण्यासाठी जो काही रिसोर्स आहे तर तो पहिल्यांदा आपला रिसोर्स तयार करा की आपली जी काही लग्नाची पद्धत होती, लग्न हे परस्पर सहजीवनाचं समृद्ध असं एक नातं आहे. या नात्यातून 2 कुटुंब, 2 शरीर, 2 मन, 2 गावं हे पिढ्यानपिढ्यासाठी नातेसंबंधाच्या हिशोबानं एकत्र येत असतात. आणि मग ती एकत्र येत आलेली नाती जी असतात तर ती नाती ही एकमेकाच्या परस्पर संवादातून, सहकार्यातून अतिशय समृद्धपणे आपला उत्कर्ष साधत असतात. एक समाज व्यवस्थेचं लग्न ही एक अविभाज्य अंग आहे. आपल्या धर्म संस्कृतीनं एक मान्य केलेली एक विवाह संस्कृती आहे. मग प्रत्येक धर्मामध्ये त्याच्या थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या परंपरा असतील आणि त्या परंपरा आपण जपत असतो. ज्यावेळेस एक पोरगा आणि पोरगी वयात येतात तर त्यावेळेस त्या नैसर्गिक दृष्ट्या त्या दोघांमध्ये आकर्षण तयार होतो. मुलाला मुलीची गरज वाटू लागते आणि मुलाला मुलाची गरज वाटू लागते. दोघांमध्ये आकर्षण निर्माण होतं. मग ते आकर्षण भावनिक असतं, ते आकर्षण क्षणिक असतं आणि त्या क्षणिक आकर्षणातून समृद्धीचं असं एक नातं तयार होतं. मग त्याला आपण पती-पत्नीचं नातं म्हणतो. पती-पत्नीचं नातं हे प्रामुख्याने 2 गोष्टीवर आधारलेलं असतं. परस्परावरील प्रेम आणि विश्वास. विश्वास ज्या नात्यामध्ये कायम आहे ती नाती शेवटपर्यंत टिकून असतात. जिथं कुठं विश्वास डळमळीत झाला तिथं ती नातीही संपुष्टात येतात आणि तिथं प्रेमही आपोआप नाहीसं होतं. हा अनेकांचा अनुभव असू शकतो. आणि मग या नात्याला एक समृद्धीचं वलय देण्यासाठी आपली जी काही पारंपरिक पद्धत आहे तर त्यालाच आपण विवाह संस्कृती म्हणतो, विवाह संस्कार म्हणतो. संस्कार म्हणजे चांगल्या गुणाचा स्वीकार. मग लग्नाच्या माध्यमातून आपण कुठले संस्कार स्वीकारतो?
हळदीचा धिंगाणा 4-5 वर्षामध्ये अलीकडे आला, मेहंदीचा धिंगाणा आला, प्री वेडिंग शूटिंगचं एक भूत आलं नवीनच. तोंडात तोंड घालण्यापर्यंत पण मजल गेलेली आहे आमच्या तरण्या पोरांची, की आमची गावखेड्याची जी संस्कृती आहे. तर आजही मी ज्या बैठकीत बसून व्हिडिओ बनवतो, तर त्या बैठकीत माझ्या जवळचे ओळखीचे पाहुणे जरी आले, तरीही माझी बायको घरातून चहा घेऊन येताना मला आवाज देते, किंवा बाहेर जर बैठकीत आली तर ती आपल्या डोक्यावरचा पदर ढळू देत नाही. ही आपली शेती आणि मातीशी नातं सांगणारी समृद्ध अशी आपली कृषी संस्कृती आहे, सामाजिक सभ्यता आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुपवर, आमच्या लग्नाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नवरदेवाचे नवऱ्याचे फोटो येतात. कसे फोटो येतात ते चित्रविचित्र, गॉगल लावून, काळा चष्मा लावून, डॅशिंग, गाडीच्या बोनेटवर बसून, मोटरसायकलच्या याच्यावर बसून. ही काय फोटो टाकण्याची लग्नासाठीची काय पद्धत आहे का? की आपण लग्नासाठी फोटो टाकतोय, की सरकशीसाठी काम करण्यासाठी आपण कुठेतरी आपला इंट्रोड्युशन देतो किंवा आपला रिझ्यूम देतोय, हेच समजत नाही आपल्याला. अरे काळा चष्मा लावून जर एखाद्या नवऱ्या मुलानं फोटो टाकला आणि मी जर म्हटलं की आमच्याकडे असा असा नवरदेव आहे, आणि त्या पोरीच्या बापान जर म्हटलं पोराच्या डोळ्याचं काय ऑपरेशन झालं का, नवरा आंधळा आहे, काय उत्तर द्यायचं आपण त्याला? हे गोष्टी समजून घ्या हो दादा हो. तर परस्पर संवाद वाढा, नातीगोती जिवंत करा, आपले स्वतःचे व्हॉट्सअपचे ग्रुप तयार करा, त्याच्यामध्ये ओळखीचेच आणि नात्यातलेच लोक समाविष्ट करा. आमच्यासारखे भैताडबिलने त्याच्यात घेऊ नका, म्हणजे दलाल त्याच्यामध्ये अजिबात येणार नाहीत. आणि विवाह संस्थेवाले काय करतात? डुप्लिकेट बायोडाटे बनवतात. 90% डुप्लिकेट बायोडाटे आहेत. मराठा लग्न अक्षदाच्या दुकानदारी आम्ही 6 वर्षापासून फुकट चालवतो. 6 वर्षापासून त्या ऍप्लिकेशनचं सर्व्हर भाडं, SMS चार्जेस, घरातून 3-4 हजार रुपये घालतो आणि लोकांना वारंवार या त्या माध्यमातून आवाहन करतो की त्याच्यावर बायोडाटा अपलोड करा. तर मोठ्या मुश्किलनं दिवसभरात एखादा चुकून हुकून पोरीचा बायोडाटा येते, पोरायचे 50 येतात. लोक टाकत नाहीत. बरेच पालक असे आहेत की आमच्या मुलीसाठी एखादं स्थळ पहा, बायोडाटा किंवा फोटो आमच्याकडे ज्यावेळेस टाकतात, तर त्यावेळेस आम्हाला आवर्जून सूचना देतात की कृपया ग्रुपवर टाकू नका, कुठे फॉरवर्ड करू नका, कारण लोकांना या गोष्टीचा त्रास होतो. वास्तविकता काय आहे, खरं काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. उगेच भ्रमात जगू नका. लग्न जर ठरत असेल कोणाचं, तर कोणाच्या लग्नालाही हजेरी लावत असाल, तर त्या ठिकाणी लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थाचा सत्कार करायला सांगा. राजकारण्याचे फुकट सत्कार करू नका. तुम्हाला, आम्हाला, आमच्या देशाला जर सगळ्यात जास्त कोणी मातीत घातलं असेल, तर ते राजकारणी लोकांनी घातलं. आणि राजकारणी हे काही वेगळे नाहीत, हे तुमच्याच आमच्यातले कोणीतरी आपणच मोठे केलेले लोक आहेत. तर यांना सोडून द्यायचा प्रयत्न करा, यांना विसरायचा प्रयत्न करा. की शेती वाहून जाते आणि संध्याकाळी काही यादीमध्ये तालुके पुन्हा नव्याने समाविष्ट होतात. तर आमच्याच नेत्यानं कसं केलं, आमच्याच नेत्यानं कसं केलं, उद्या त्या नेत्यांना बाप नाही बनवलं म्हणजे कमावली. कारण आपण आपल्या बापाला कधी आपण विचारत नाही. वृद्धाश्रमाची संख्या आपण वाढवतो आहोत आणि हे समाजाचं विसंगत वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे आणि पुन्हा कुठेतरी बॅक टू बेस जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या काय फीडबॅक आहे त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, नसेल आवडला तर कॉमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.